नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. आपल्या सर्वांचं आपल्या नाथ संस्कृतीचा या चॅनलवर सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आपण आपल्या चॅनलवर भगवद्गीता शिकत आहोत आणि भगवद्गीता शिकता शिकता आपण दुसरेही इतर संस्कृतमधून जे श्लोक आहेत ते शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपण श्रीमद भगवद्गीतेचे 2 अध्याय आतापर्यंत संपवलेत आणि तिसऱ्या अध्यायाचे पण 24 श्लोक पूर्ण झाले. तर आज आपण 25 आणि 26 हे 2 श्लोक भगवद्गीतेचे घेणार आहोत. तर आपण सुरू करूया. तिसरा अध्याय 25वा श्लोक. सर्वांनी पुस्तक असेल भगवद्गीतेचं तर पुस्तक समोर ठेवूया आणि कान व्हिडिओकडे ठेवूया आणि बोटवळीवर ठेवूया, म्हणजे आपल्याला लक्षात बसेल. तर आपण घेऊया तिसरा अध्याय 25वा श्लोक. सक्तः कर्मण्य विद्वांसो सक्तः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत. 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 कुर्याद विद्वांस. आता थोडंसं खालची ओळ जरा मोठी आहे, पूर्ण ओळ एका ओळीचा श्लोक आहे, तर आपण त्याची फोड करून करून घेऊया. कुर्याद विद्वांस, कुर्याद विद्वांस, कुर्याद विद्वांस, कुर्याद विद्वांस, कुर्याद विद्वांस, कुर्याद विद्वांस, तथा सक्त, तथा सक्तस, तथा सक्तस, कुर्याद विद्वांस, 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 तथा सक्तस. चिकीर्षु, चिकीर्षु, चिकीर्षु लोक संग्रहम. चिकीर्षु लोक संग्रहम. चिकीर्षु लोक संग्रहम. चिकीर्षु लोक संग्रहम. कुर्याद विद्वांस तथा सक्तस 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 चिकीर्षु लोक संग्रहम. सक्तः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत. कुर्याद विद्वांस तथा सक्तस चिकीर्षु लोक संग्रहम. खालचा श्लोक घेऊ आपण 26वा. न बुद्धिभेदम, न बुद्धिभेदम जनयेद, न बुद्धिभेदम जनयेद, न बुद्धिभेदम जनयेद ज्ञानाम कर्मसंगिनाम. ज्ञानाम कर्मसंगिनाम. न बुद्धिभेदम जनयेद ज्ञानाम कर्मसंगिनाम. न बुद्धिभेदम जनयेद ज्ञानाम
कर्म संगिनाम. न बुद्धिभेदम जनयेद ज्ञानाम कर्म संगिनाम. न बुद्धिभेदम जनयेद ज्ञानाम कर्म संगिनाम. जोषयेत सर्व कर्माणि. जोषयेत सर्व कर्माणि. जोषयेत सर्व कर्माणि. विद्वान युक्त समाचरण. विद्वान युक्त समाचरण. जोषयेत सर्व कर्माणि. 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 विद्वान युक्त समाचरण. न बुद्धिभेदम जनयेद ज्ञानाम कर्म संगिनाम. जोषयेत सर्व कर्माणि. विद्वान युक्त समाचरण. आपण आता मागचे 2 आणि आजचे 2 असे पुन्हा एकदा रिपीट करून घेऊ. मागचे 2 म्हणजे 23 आणि 24, 23 आणि 24 आणि आता हे 25, 26 असे आपण 4 रिपीट करून घेऊया. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. श्री भगवान उवाच. 23 पासून घेतोय आपण. यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम्. संकरस्य च कर्ता स्यामोपहन्यामि महाप्रजाः. सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत. कुर्याद्विद्वांस्तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम्. न बुद्धिभेदं जनयेद ज्ञानां कर्म संगिनां. जोषयेत सर्वकर्माणि. विद्वान युक्तः समाचरन्. 26 पर्यंत आज आपण पूर्ण केले. पुढच्या अध्यायामध्ये जर व्हिडिओ मोठा जर नाही झाला तर आपण थोडासा अर्थ त्याचा बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, जेणेकरून ज्याला याची खरंच गरज आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. शेअर करत चला आणि कमेंट पण करा. तुमच्या कमेंटमुळं मला थोडासा माझा उत्साह वाढणार आहे. त्याच्यामुळं कमेंट पण करत चला आणि सबस्क्राईब तर करायला विसरायचंच नाही आहे. सबस्क्राईब जरूर करा. ज्यांनी पण चॅनल सबस्क्राईब केलेत आणि जे पण व्ह्यूअर्स आहेत नेहमीचे त्यांच्यासाठी त्यांचे मी खूप आभार मानते. आणि असेच सहकार्य करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा, व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.